न्यू चॅप्टर ग्रॅव्हिटेशन 11चं लास्ट चॅप्टर 11 नाही ॲक्च्युली तुम्हाला हां ठीक आहे 11चं लास्ट चॅप्टर न्यू सिलेबसचा ओके. त्याच्यात फर्स्ट टॉपिक आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. The Newton's law of gravitation का म्हणतो in this universe or you can say that in this world every particle is attract to towards another particle. Okay, every massive particle म्हणजे एवढी massive particle means ज्या पार्टिकलचा मास आहे तो दुसऱ्या पार्टिकलकडे अट्रॅक्ट होतो. ओके, and this attractive force is directly proportional to product of their masses and inversely proportional to distance between square of distance between them. Let m1 body is separated, body म्हणण्यापेक्षा point mass म्हणा, particle is separated m1 and m2 are two bodies and two particles and separated by distance r. Okay. Then gravitational force between them is given by this. m1 mass of this, m2 mass of this, product of both and upon r square, inversely directly proportional to the product of masses, inversely proportional to the square of distance between them. This force is attractive in nature. झालेलं आहे ॲक्च्युली 9th and 10th मध्ये पण झालं असेल. अट्रॅक्टिव्ह इन नेचर असतं फोर्स. ओके, and this can be written like m1 m2 upon r square where j is a universal gas constant, sorry, gravitational युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणा, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आणि व्हॅल्यू काय याची 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर हे त्याचं युनिट. ओके, दिस लॉ इज व्हॅलिड ओनली फॉर पॉईंट मासेस. म्हणजे काय, स्मॉल माससाठी व्हॅलिड हा लॉ फक्त, नॉट फॉर बिगर बॉडी. मग याच्या अर्थ असं नाही होत की मोठी बॉडी असेल तर त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं का? येस असतं, बट बघा काय हा पॉईंट मास आहे. ओके, याला पण एक पॉईंट मासच कन्सिडर करतो. पण डायग्राम मोठे काढले, समजा एक मोठे दोन मोठ्या बॉडीज आहेत, त्याच्या एकाच्या मास m1 आहे, एकाच्या m2 आहे, होल मास. ओके, याच्यासाठी हा लॉ डायरेक्ट लागू होत नाही. वाय? कारण हे जी मोठी बॉडी, लार्ज बॉडी, जी पण बॉडी असेल ती नंबर ऑफ पार्टिकलने तयार झालेली आहे, नंबर ऑफ स्मॉल पार्टिकलने. ही पण आता हे दोघां मला ग्रॅव्हिटेशन तर ह्या पार्टिकलमधून ह्या पार्टिकलचे डिस्टन्स वेगळं आहे, ह्या पार्टिकलमधून ह्या पार्टिकल डिस्टन्स डिफरंट आहे, वेगवेगळे डिफरंट डिस्टन्स आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस डिपेंड्स ऑन डिस्टन्स डिफरंट आहे. तर तुम्ही डायरेक्ट होल मोठ्या बॉडीवर हा फोर्स लावू शकत, सॉरी हा लॉ यूज करू शकत नाही. म्हणून असं म्हटलं गेलं की दिस लॉ इज व्हॅलिड ओनली फॉर पॉईंट मासेस. बट ज्यावेळेस दोन लार्ज बॉडी खूप लांब एकमेकांपासून, त्याच्यामध्ये डिस्टन्स जे आर व्हेरी 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 ग्रेटर दॅन, त्यावेळेस का होतं, ही जी बॉडी ही याच्यातले हे पार्टिकल हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स हे खूप लार्ज डिस्टन्स आहे. हे जे व्हेरिएशन आहे, आता हा पार्टिकल घेतला आणि हा पार्टिकल घेतला तर हा एवढं व्हेरिएशन होतं, एवढं डिस्टन्सचे व्हेरिएशन. म्हणजे हे व्हेरिएशन आहे खूप स्मॉल होऊन जातं, खूप डिफरंट निग्लिजेबल असतं. कन्सिडर काय केलं तर मग की दिस पार्टिकल अँड दिस पार्टिकल सिच्युएटेड ॲट सेम पोझिशन. ओके, याला पूर्ण बॉडीला पॉईंट मास कन्सिडर करून घेतो आणि देन हा लॉ यूज होतो. म्हणून सन, अर्थ अँड सन याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्सप्लेन करण्यासाठी हा लॉ व्हॅलिड का घेतला तो? वाय? बिकॉज द सेपरेशन बिटवीन अर्थ अँड सन इज व्हेरी लार्ज, खूप लार्ज आहे. तुम्ही इथून बघणार तर तुम्हाला सन एक पॉईंट मासच दिसतो, त्याच्यावर तुम्हाला पार्टिकल्स नाही दिसणार. सनवरून बघणार तुम्हाला अर्थ एक पॉईंट माससारखंच दिसेल. तो त्यावेळेस तो लॉ आपण डायरेक्टली यूज करतो, असं कन्सिडर करतो की पॉईंट मासच येते.
in terms of vector means in terms of position vector actually. Y x o, एक पार्टिकल इथं m1, एक पार्टिकल इथं m2. पोजिशन ऑफ पार्टिकल r1 नोट्समध्ये राहिली, तुम्ही करून घ्या. पोजिशन ऑफ पार्टिकल टू r2 पोजिशन वेक्टर आहे. ओके, हे दोघं मासिव्ह पार्टिकल्स आहेत. ऑब्वियसली यांच्यामध्ये काय असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सॉरी यांच्यामध्ये काय असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. हा कोणता फोर्स असेल, अट्रॅक्टिव्ह. मीन्स m2 m1ला अट्रॅक्ट करत असेल अलॉंग दिस लाईन. ओके, म्हणजे m1 वर येणारा फोर्स कशामुळे, m2मुळे ह्या डायरेक्शनला असेल, कारण तो इकडं पुल होतं. m2 m1कडे अट्रॅक्ट होत असेल, m1 m2ला उडत असेल, त्याच्यावर येणारा फोर्स इकडं असेल. ओके, सो फोर्स ऑन m1 म्हणून इथं 1 घेतला त्या डायरेक्शनला. फोर्स ऑन m2 ड्यू टू m1 ऑन सेकंड पार्टिकल ड्यू टू फर्स्ट पार्टिकल, त्याचे डायरेक्शन कसं असेल असं. पोजिशन वेक्टर कसं घेणार, ओके, पोजिशन ऑफ m2 विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन r2 बार, पोजिशन ऑफ m1 विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन r1 बार, पोजिशन ऑफ m2 विथ रिस्पेक्ट टू m1. तर आपण पोजिशन कशी दाखवतोय, ज्या पार्टिकलची पोजिशन दाखवणार आहे तिकडे ॲरो घेतला आहे. आता मी m2ची पोजिशन दाखवतोय विथ रिस्पेक्ट टू m1, तर ॲरो काय येईल, सेम या डायरेक्शनला. आणि ती पोजिशन कशी लिहिली जाईल, तर ती लिहिली जाईल 2 1 रिलेटिव्ह व्हेलॉसिटीमध्ये. आपण बघायचं, आपण दोन बॉडी असतील m1 आणि m2, तर व्हेलॉसिटी कसं घ्यायचं मी, हां दिस इज ए, दिस इज बी. तर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, ज्याची व्हेलॉसिटी घेतोय तो आधी आणि त्याच्या रिस्पेक्ट टू घेता येतो बी, ज्याची व्हेलॉसिटी ज्याचं पोजिशन घेतोय m2ची पोजिशन दाखवतोय, सो 2 विथ रिस्पेक्ट टू काय m1, दिस लाईक. सिमिलरली पोजिशन ऑफ m1 विथ रिस्पेक्ट टू m2, पोजिशन ऑफ पार्टिकल 1 विथ रिस्पेक्ट टू 2. वेक्टर कोणते कुठं असेल, m2 वरून तुम्ही m1ला कुठं बघणार, त्या डायरेक्शनला बघणार, लाईक दिस. ओके, सो फ्रॉम दिस फोर्स ऑन पार्टिकल फर्स्ट कोणामुळे, ड्यू टू सेकंड पार्टिकल g. ओके, m1 m2 खाली का असेल, डिस्टन्स बिटवीन बोथ, डिस्टन्स बिटवीन बोथ काय येईल, r21. वन मिनिट, r21 r12. ओके, ठीक. फोर्स त्या डायरेक्शनला आहे. युनिट हा जो हा बघा, हा काय, हे डिस्टन्सच्या मॅग्नेट, ऑब्वियसली हा एवढा वेक्टर आहे इथं, पोजिशन ऑफ सेकंड फ्रॉम दिस, म्हणजे हा एवढा पूर्ण वेक्टर आहे. हां, मग याच्या मॅग्नेट्यूड काय येईल असं. ओके, सेम डायरेक्शनला आहे. युनिट वेक्टर इथं घेईल मी डायरेक्शनसाठी, तर हा असा. युनिट वेक्टर काय आहे, 1 मिनिट, हां काय चावतंय काय माहिती यार. वाय ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय, जी m1 m2 अपॉन r². r इज द डिस्टन्स बिटवीन बोथ, या दोघांच्या मधलं डिस्टन्स काय, r21 आहे. r21 घ्या की r12 घ्या, इट डझंट मॅटर. मॅग्निट्यूड सांगतोय मी. डायरेक्शन कसं असेल, ज्या f1 ज्यावेळेस या फोर्सवर हा फोर्स घेता तुम्ही, तर डायरेक्शन कसं असेल, या डायरेक्शनला. कारण काय, फोर्स त्या डायरेक्शनला आहे, म्हणजे पोजिशन वेक्टरच्या डायरेक्शनला. पोजिशन वेक्टर ह्या डायरेक्शनला कोणता आहे, हा आहे. तर पोजिशन वेक्टरचा युनिट वेक्टर हा त्याच्या डायरेक्शनला आहे. ओके, सिमिलरली 2 1 फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 जी m1 m2 अपॉन, यामधला दोघांमधला डिस्टन्स काय असेल, हा जो पोजिशन वेक्टर आहे त्याच्या मॅग्निट्यूड काय येईल, त्याच्या स्क्वेअर.
युनिट वेक्टर फोर्स त्या डायरेक्शनला, मला त्याच डायरेक्शनला युनिट वेक्टर लागेल, तर मग मी याच्याच युनिट वेक्टर घेईन. 1 एक मिनिट 2 1 यायला पाहता ना. हां, फोर्स त्या डायरेक्शनला, पोझिशन वेक्टर पण त्या डायरेक्शनला. जस्ट अ मिनिट. ओके, अरे नोट्स हे करेक्शन करून द्या. नोट्समध्ये ना फॉल्ट झाला आहे. नोट्समध्ये लिहिताना इथं 1 2 झालं आहे, 1 2 ते रॉंग आहे. हां, 2 1 आहे आणि इथं 1 2 आहे. त्याच्या अपोजिट असतं ते, कारण हा काय इंडिकेट करतो आहे फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 आणि हा काय दाखवतो पोझिशन ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1. ओके, फ्रॉम दिस आता लुक ॲट दिस मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर. तो इकडनं इकडे घ्या की इकडनं इकडे घ्या, सेम असणार. म्हणजे हा सेम, हा पण सेम, हा पण सेम, हा पण सेम, काही चेंज होणार नाही याच्यात. हे पूर्ण जे आहे ना हे इक्वल असेल. हे ओके, हे इक्वल असेल. ओके, दिस अँड दिस इक्वल. व्हॉट अबाउट दिस? याचे मॅग्निट्यूड काय येईल? 1. व्हाय? युनिट वेक्टर येते तर त्याच्या मॅग्निट्यूड म्हणजे मॅग्निट्यूड सेम. डायरेक्शन काय? अपोजिट. 2 1 तिकडे आहे आणि 1 2 इकडे आहे. बघा, R21 पोझिशन वेक्टर तिकडं, 1 2 म्हणजे काय असेल? डायरेक्शन अपोजिट. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट F12 इज इक्वल टू F21. फक्त डायरेक्शन अपोजिट, बाकी मॅग्निट्यूडचे सेम आहे. हा 2 1च्या मॅग्निट्यूड घ्या किंवा 1 2च्या मॅग्निट्यूड घ्या, तुम्हाला हेच डिस्टन्स मिळणार आहे. सो फायनली दिस इज फॉर ओनली फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोन बॉडीमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकांना अपोजिट असेल, बरोबर. तो इकडं ओला जाईल, हा तिकडं ओला जाईल, सिम्पली गोष्ट. फोर्स का असेल? फोर्सचे मॅग्निट्यूड सेम असेल. ज्या फोर्सने तो इकडे तर त्याच फोर्सने हा तिकडं ओला जाणार आहे. आता ओके, निगेटिव्ह साइन इंडिकेट ते बघून घ्या तुम्ही. इम्पॉर्टंट पॉईंट्स. फर्स्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्शन लिहिलं गेलं, अट्रॅक्टिव्ह करून घ्या. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ओबे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ऑब्वियसली काय आलं होतं? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय म्हणतं की इक्वल नाही, ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मॅग्निट्यूड तर दोघांचे काढले तुम्ही, दुसरं येणार आहे. इक्वल फोर्सेस आहेत आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये. सो न्यूटन्स थर्ड लॉ होल्ड करतो ग्रॅव्हिटेशन. नेक्स्ट, इट्स अ सेंट्रल फोर्स. ओके, दोन बॉडीमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा नसेल, तो ऑलवेज स्टार्ट फ्रॉम सेंटर टू सेंटर. सेंट्रल फोर्स मीन्स द फोर्स विच इज अलॉंग अ लाईन विच जॉईन सेंटर ऑफ बॉडी. त्या बॉडीच्या सेंटरला जी लाईन जॉईन करणार त्याच्या अलॉंग असेल तो फोर्स. दिस इज फोर्स ऑन दिस पार्टिकल, दिस फोर्स ऑन दिस पार्टिकल ड्यू टू दिस सेंट्रल फोर्स आहे. म्हणून दोन बॉडीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला फाईंड करायला लावला तर आधी सेंट्रल टू सेंट्रल एक लाईन खिचून घ्यायची आणि ते डिस्टन्स तुम्हाला यूज करायचे फॉर्म्युल्यामध्ये. नंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ, इथं ऑर झालं आहे, ऑफ करून घ्यायचं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ मीडियम बिटवीन टू बॉडीज. ओके, टू बॉडीजच्या मध्ये काय मीडियम आहे याच्यावर डिपेंड करत नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडन्स. तुम्ही मध्ये एअर ठेवा, वॉटर ठेवा, वॉट एव्हर जे पण ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असेल तोच असेल, चेंज होणार नाही. नंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर अ कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. कन्झर्वेटिव्ह फोर्सेस मीन्स those forces in which the work done is independent of the path followed by the body. It depends on the initial and final position. जे फोर्सेस असे की ज्याच्यामुळे होणारं वर्क डन हे पाथवर डिपेंड नाही करत, फायनल अँड इनिशियल पोझिशनवर डिपेंड करतं, अशा फोर्सला आपण कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज विकर दॅन इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड न्यूक्लिअर फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स तुम्ही शिकला नाहीत, न्यूक्लिअर फोर्स पण शिकणं बाकी आपलं, पण एवढं आठवण ठेवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ विकर फोर्स, त्याच्यापेक्षा वीक असतो तो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड एनी बॉडी इज कॉल्ड ग्रॅव्हिटी. अर्थ आणि अर्थसोबत कोणतीही बॉडी ज्यावेळेस अट्रॅक्ट होते, ह्याच्या पण काहीतरी मास असेल M1 आणि अर्थच्या मास आहे कॅपिटल M. त्या दोघां अर्थसोबत कोणत्याही बॉडीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढत असाल तुम्ही, त्याला ग्रॅव्हिटी असं म्हणू आपण. Resultant gravitational force on any body due to number of bodies is given by, एक बॉडी M1, another M2, another M3, M4. सुपरपोजिशन प्रिन्सिपल आहे, नंतर टॉपिक आहे हा, पण ठीक आहे. आता फोर्स ऑन M1 ड्यू टू ऑल बॉडीज is equal to force on M1 due to M2 plus force on M1 due to M3 बघ, ओके 4 पण आहे का, and force on M1 due to M4. सगळ्यांचे समेशन करा, you will get the resultant force on this particle. Obviously समेशन करताना you have to यूज व्हेक्टर ॲनालिसिस, नॉट अ स्केलर. याच्या फोर्स काढून घेतला, जो असेल याच्या काढून डायरेक्ट समेशन केलं, नाही, याच्या फोर्स जे का ना त्याचे डायरेक्शन तुम्हाला इन्क्लूड करावं लागेल, याच्या पण डायरेक्शन विचार करावा लागेल, याच्या पण डायरेक्शन, याच्यावर पण डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल दिस इज M1, आर डिस्टन्सवर काय आहे M2 आहे, ओके, M2 नाही M आहे सपोज, आणि इकडं आर डिस्टन्सवर काय आहे M आहे, ओके. Mमुळे याच्यावर येणारा फोर्स कुठं असेल या डायरेक्शनला, तो तिकडं होतो, हा कुठं ओढेल या डायरेक्शनला. तर रिझल्टंट फोर्स काढताना काय करतो आपण, समेशन करतो, पण समेशन करताना हा याच्यावर बघा, हा फोर्स जो पण असेल तो सपोज आपण याला A म्हणू, याला B म्हणू, M1A, फोर्स ऑन M1 ड्यू टू A, ओके. हा कोणता फोर्स असेल M1 ड्यू टू B, तर टोटल फोर्स ऑन M1 काय येईल M1A प्लस M1B, ओके. सेम मास आहे, सेम डिस्टन्सवर आहेत, फोर्स सेम येतील, बट डायरेक्शन काय येईल, हा तुम्ही जर पॉझिटिव्ह घेतला तर हा काय येईल निगेटिव्ह येईल. हे डायरेक्शन पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह घेतला, नॉर्मल आपण हे पॉझिटिव्ह घेतो, हे निगेटिव्ह घेतो, म्हणजे हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. आन्सर काय येईल 0, कारण सेम मास सेम डिस्टन्सवर आहे, म्हणजे हा जेवढा ओढेल तेवढा हा इकडं ओढतोय. सो रिझल्टंट फोर्स ऑन दिस 0, म्हणजे हा पार्टिकल का असेल फायनली पण कुठं असेल रेस्टवर असेल, तो इकडं पण होणार नाही, तिकडं पण इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल. नेक्स्ट, ओके. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज व्हॅलिड ओनली फॉर पॉईंट मासेस. झालं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेझन्स ऑफ अदर बॉडीज, ओके. हां, दिस इज अगेन M1, दिस इज M2, दिस इज M3, ओके. M1वर M2मुळे येणारा फोर्स 1 2, M3मुळे येणारा फोर्स 1 3 याच्यावर, ओके. तो याला कुठं या डायरेक्शन लावले, या डायरेक्शन लावले, ठीक आहे. फोर्स दाखव, हा जो फोर्स आहे हा ऑलवेज फिक्स असेल, ह्या बॉडीमध्ये काही डिफरंट नाही. ही बॉडी तुम्ही रिमूव्ह करून घ्या, हा फोर्स जो असेल तो असेल, ही बॉडी इथं प्लेस करा M3, तो दोघांमधला फोर्स कधीच चेंज होणार नाही. इथं तो नंबर ऑफ बॉडीज ठेवून द्या तुम्ही, दोघांमधला फोर्स कधीच चेंज होणार. हां, असं आता ही बॉडी काय करायला इकडं ओढत राहील, तो ऑब्वियस याच्यावर जाणारा जो फोर्स आहे तो कमी होईल, बट दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो ना तो सेमच राहील. त्याच्यातून हा फोर्स रिमूव्ह होईल आणि रिझल्टंट फोर्स चेंज होईल या बॉडीवरचा, पण दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेम होईल. नंबर ऑफ कितीही बॉडी आल्या तर दोन बॉडीमधला फोर्स कधीच चेंज होत नाही. या दोघांमधला फोर्स जो असेल तो असेल, यांच्यामुळे त्याच्यावर इफेक्ट होणार नाही. हां, तिघा चारी जेवढ्या बॉडीज असतात सर्वांच्या फोर्सचे व्हेक्टर समेशन करू आणि रिझल्टंट फोर्स चेंज होत राहील बॉडीवरच्या, बट त्याच्यामधला पर्टिक्युलर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार केला तर तो ऑलवेज इक्वल असेल, सेम असेल. प्रेझेन्स ऑफ अदर बॉडीज
will not affect force, gravitational force between two bodies. Okay. नंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन सिस्टम ऑफ टू बॉडीज हे झालेलं आहे, पण तरी आता घेतो मी दोन बॉडीमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इंटरनल फोर्स असतो त्यांच्या. काय हा इंटरनल फोर्स, याला एक्सटर्नल कन्सिडर केलं जात नाही. ते त्यांचे एकमेकांचे फोर्स आहे, त्यांचे मॅटर आहे, त्याच्यामध्ये कोणी पडत नाही. आणि त्या इंटरनल फोर्स आहे. सो एक्सटर्नल फोर्स काय येईल सिस्टमवर, तो येईल 0. म्हणजेच काय ACM इज इक्वल टू 0, ॲक्सलरेशन 0. म्हणजेच काय VCM इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याच्यावरती प्रॉब्लेम घेतले आपण, तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे प्रॉब्लेम असेल त्याच्यात आपण एक्सटर्नल फोर्स 0च घेतो आठवून द्या. कारण ग्रॅव्हिटेशनल इज अ इंटरनल फोर्स बिटवीन टू बॉडीज. ओके. हा प्रॉब्लेम, फर्स्ट प्रॉब्लेम एकदम इझी आहे, लहान पोरगा पण सॉल्व करून घेईल, तर तुम्ही करून घ्या, तुम्ही लहान आहे असं पण. आता सेकंड प्रॉब्लेममध्ये मला थोडी कमतरता वाटली आहे, त्याच्यात थोडंसं ॲड करून घ्या. इफ टू आयडेंटिकल स्पेअर ऑफ रेडियस आर प्लेस सच दॅट बोथ टच इच अदर. दोन स्पेअर घेतले, त्यांची रेडियस आर आहे आणि ते एकमेकांना टच असे ठेवलेले आहेत. ओके. देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम इज, इथं ब्रॅकेटमध्ये करून घ्या, if volume density नका, if density of both sphere is equal. हे ॲड करून घ्या. आता सांगितलं काय त्यांनी, इफ टू आयडेंटिकल स्पेअर, त्यांची डेन्सिटी सेम दिली. ओके. डायग्राम कशी निघेल, सेम स्पेअर आहे, आयडेंटिकल आहे. ओके. एकमेकांना टच असे ठेवलेले आहेत. रेडियस आहे याची आर, दुसऱ्याची रेडियस पण दिली आर. ओके. मास आयडेंटिकल आहे, सेम आहे. त्यांनी अजून एक गोष्ट दिली आहे, ते म्हणजे काय व्हॉल्यूम डेन्सिटी जी आहे, म्हणजे डेन्सिटी जी आहे ती त्यांनी इक्वल दिली, मीन्स रो आपण घेऊ शकतो. ओके. त्यांनी फाईंड करावं लागलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स का असेल. ऑप्शनमध्ये दिलं आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 1/r², सेकंड ऑप्शन आहे r², थर्ड आहे 1/r⁴, आणि फोर्थ आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. ओके. डायरेक्ट बघितलं होतं कसं दिसेल बघा, दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स m/r², m1 m2 सेम आहेत. काय होईल m²/r². डायरेक्टली पाहिलं तर तुम्हाला असा ॲन्सर दिसतं इथे. ओके. बट त्याने डेन्सिटी वर्ड यूज केला आहे, तर डेन्सिटीच्या व्ह्यूने बघा. आता डेन्सिटी ऑफ स्पिअर, डेन्सिटी म्हणजे काय मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. मास काय फॉर दिस. ओके. मास काय याच्या एम आहे, व्हॉल्यूम काय 4/3πr². ओके. इथपर्यंत आलो होतो आपण. दिस इज रो, म्हणजे मास जर काढलं मी तर काय येतो 4/3πr³ रो. ओके. दिस याच्यामध्ये पुट करू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज. दिस इज g/r². वॉट m² काय येईल 4/3πr³ आणि हा तुमचा स्क्वेअर. आपल्याला m 4/3 आहे, पाय यांच्याशी काही लेनदेन नाही, कारण ॲन्सरमध्ये बघा फक्त r अशी लिहिलं. तुम्ही काय करेल मग सर्व सोडून देईल आणि याला डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये लिहिल. ओके. मला फक्त rची टर्म बघायची, सोडून द्या याला सोडून द्या, राहिला काय r³ मीन्स r⁴/r². दिस गेट कॅन्सल, r⁴. ॲन्सर हे वाय. बघा प्रॉब्लेममध्ये त्याने डेन्सिटी इथं राहिलं आहे, मी तो होतो की यांनी चुकीच्या दिला, मी जसं तसं लिहिलं कारण त्याला, पण यांनी देताना ज्यावेळेस सॉल्व करताना त्याने डेन्सिटी यूज केलं आहे. काय यूज केलं डेन्सिटी, कारण प्रॉब्लेममध्ये ते दिलेलं असेल.
इथं दिलेलं नाही पण प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल ते डेन्सिटीच्या व्ह्यूने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. मासच्या व्ह्यूने सॉल्व्ह केलं तर हे आन्सर आलं असतं. ऑप्शनमध्ये दोघं आन्सर आहेत. ओके. नेक्स्ट, फ्रॉम फिगर विच ऑफ द फॉलोइंग इज और आर करेक्ट. एक असा स्पेअर दिला आहे, एक असा मोठा स्पेअर दिला आहे, दोघांमध्ये डिस्टन्स पण काहीतरी दिलं आहे, ते म्हणजे आर दिलं आहे. दिस इज एम, दिस इज कॅपिटल एम. कॅपिटल एम हा ऑब्वियसली ग्रेटर दॅन एम असेल. फर्स्ट दिलं आहे त्याने F112 इज इक्वल टू -F21. आपल्याला माहिती आहे दिस इज करेक्ट. इथं झालं जे आपलं दोघांमधला फोर्स. फोर्स सेम असेल, आठवण ठेवायच्या. फोर्स दोघांमध्ये असं नाही की ही बॉडी मोठी आहे ही लहान, या बॉडीवरचा फोर्स हा कमी असेल, जास्त असेल, याच्यावरचा कमी असेल, तसं काही नाही. फोर्स सेम असेल. ओके. न्यूटन्स लॉ होल्ड करतो तो. याच्यावरचा फोर्स याच्यावरचा फक्त डायरेक्शन अपोजिट ते इक्वल असतील. एफ नेट ऑब्वियसली ग्रॅव्हिटेशनल हा इंटरनल फोर्स आहे, तर या पूर्ण सिस्टमवर एफ नेट इज 0 मीन्स सेकंड ऑप्शन इज ऑल्सो करेक्ट. ओके. ॲक्सेलरेशन ओके फॉर दिस, याच्यासाठी ॲक्सेलरेशन काय येईल, याच्यावर जो फोर्स आहे याला आपण म्हणू बॉडी फर्स्ट, याला सेकंड. ओके. ह्या बॉडीवर फोर्स आहे या डायरेक्शनला असेल. ओके. काय येईल तो फोर्स ऑन 1 ड्यू टू 2, ह्या बॉडीवर फोर्स ऑन 2 ड्यू टू फर्स्ट असं आहे. याचे ॲक्सेलरेशन काय असेल, इन जनरल फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. ओके. ह्या बॉडीसाठी A1 म्हणू आपण. ओके. A1 काय येईल बरं तो A1, ह्या बॉडीवरचा फोर्स डिवाइड बाय मास. ओके. ह्याच्यासाठी काय येईल, त्या बॉडीवरचा फोर्स डिवाइड बाय मास. त्यांनी काय सांगितलं आहे, हे दोघं सेम असेल का, नाही. फर्स्ट एकदम मोठा देखेंगे तो डायरेक्शन अपोजिट है दोनों का, इसका डायरेक्शन अपोजिट है, तिथंच काम होऊन येतं. दुसरी गोष्ट, व्हॉट अबाउट मॅग्निट्यूड, यस मॅग्निट्यूड पण डिफरंट असेल का, फोर्स तर सेम आहे दोघं बॉडीवर, मग मॅग्निट्यूड डिफरंट असेल का, यस मॅग्निट्यूड डिफरंट असेल. कारण काय, हा जो मास आहे हा स्मॉल आहे, हा लार्ज मास आहे. F1 समजा 10 न्यूटन असेल आणि हा मास जर 5 असेल तर आन्सर येईल 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. पण हा F2 का असेल, ऑब्वियसली आपण 10 न्यूटन असेल, फोर्स तर सेम आहे, बट हा जो मास आहे इज ग्रेटर दॅन 5 आहे, ऑब्वियसली लार्ज आहे ना, तो 5 तुम्हाला तो 6 घ्यावा लागेल का 7 घ्यावा लागेल, तर ॲक्सेलरेशन का होईल, ॲक्सेलरेशन हे कमी होऊन जाईल. याच्या ॲक्सेलरेशन कमी असेल, याच्या जास्त असेल, म्हणून याची स्पीड जास्त वाढत जाईल. याची स्पीड वाढेल पण ती कमी आहे, जास्त लगेच नाही वाढणार. तुम्हाला हा फास्टली मूव होताना दिसेल, मग याचा अर्थ असं नाही की हा फास्टली मूव होतो याच्याकडे मग याच्यावर जास्त फोर्स आहे केला, असं नाही. फोर्स सेम आहे, ॲक्सेलरेशन डिफरंट. तर जे थर्ड दिलं आहे त्यांनी A12 इज इक्वल टू A21 इज रॉन्ग, बिकॉज अगर यहाँ पे ऐसा डालोगे तो बराबर आएगा, तो इज रॉन्ग. नेक्स्ट, उसके बाद ACM सॉरी D, एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑब्वियसली इज इक्वल टू 0, कारण एक्सटर्नल फोर्स 0 है, तो दिस इज करेक्ट. ACM इज इक्वल टू करेक्ट है, क्या हरकत नहीं. उसके बाद दिया है V1 बार इज इक्वल टू V2 बार इज इक्वल टू 0. पॉसिबलच नाही, फोर्स आहे त्याला ॲक्सेलरेशन आहे म्हणजे याला व्हेलॉसिटी पण असेल, V1 असेल याची व्हेलॉसिटी V2 असेल, 0 तर ते येणार नाही. दोघं इक्वल असेल का, नाही इक्वल पण येणार नाही, कारण काय फोर्स भले सेम आहे पण ॲक्सेलरेशन डिफरंट आहे. याच्या V1 हा लवकर इन्क्रीज होईल V2 पेक्षा, तर जे दिलं आहे ते इनकरेक्ट दिलं आहे. नेक्स्ट, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू 0 दिलं आहे. इट मे बी 0, एखादा 0 राहू शकतं, बट ते चेंज पण राहील, कारण याची व्हेलॉसिटी, याची पोझिशन लवकर चेंज होईल, हा इकडे येऊन जाईल लगेच,
लवकर इकडे सोबत जवळ येईल, लवकर सोबत येईल म्हणजे त्यांचे सेंटर ऑफ मास मूव्ह होईल कुठं ना कुठं. सेट तर ते पण रॉंग आहे. आणि लास्ट काय आहे, VCM व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज अ कॉन्स्टंट. ऑब्विसली कॉन्स्टंट, कारण काय ॲक्सेलरेशन हे जर बघितलं तर 0 आहे. सेंटर ऑफ मासचे ॲक्सेलरेशन 0 म्हणजे त्याची व्हेलॉसिटी चेंज नाही होते. म्हणजेच काय, हा काय असेल, हा कॉन्स्टंट तर फिक्स असेल. तो 0 किंवा काही पण 0 बी राहू शकतो, दुसरं पण राहू शकतो, बट कॉन्स्टंट असेल. उसके बाद सॉल्व प्रॉब्लेम जे बघितले ना तुम्ही, तर तुम्हाला काही तथ्य वाटणार नाही, कारण का मी सॉल्व तसे करून दिले. तुम्ही कोणत्याही नोट्सशी कम्पेअर करून घ्या, तुमच्याकडे LN असेल, हे असेल, ते असेल, कोणाशी कम्पेअर करून घ्या. मी प्रॉब्लेम एवढे सॉल्व करताना सर्व लिहून दिलं तिथं, तुम्ही फक्त वाचल्यावर पण तुम्हाला प्रॉब्लेम कळून जाते. 2 बॉडीज दिले आहे, फाइंड द वेलॉसिटी ऑफ 2 kg. ओके, सेंटर ऑफ मासचा प्रॉब्लेम आहे तो इकडं आला आहे, कारण काय दोघं बॉडी ग्रॅव्हिटेशन फोर्समध्ये मोहत आहेत. इंटरनल फोर्स त्याच्या काय ग्रॅव्हिटेशन, एक्सटर्नल फोर्स 0 येईल. तो सेंटर ऑफ मासचाच प्रॉब्लेम आहे, पण इकडं पण घेतला कारण ग्रॅव्हिटेशनचे रिलेटेड आहे म्हणून. तुम्ही करून घ्या, तुम्हाला कळून जातं. झाला आहे तर सेम प्रॉब्लेम झालेत. प्रॉब्लेम नंबर 6, फॉर सिस्टम शोन इन फिगर. एक फिगर दिली आहे, फिगरमध्ये 2 ब्लॉक दिलेत. ओके, याची लेंथ आहे टॉईस L, याची लेंथ ऑब्विसली असेल म्हणजे L. ओके, ओ दिस इज 2 मीटर, सॉरी याचा मास आहे 2 मीटर नाही, टॉईस M, याचा मास आहे M म्हणजे हाफ आहे CL. ओके, दोघांच्या सेंटरमध्ये हे असं जे डिस्टन्स आहे हे दिलं आहे L/2. वाटत नाही L/2 पण कन्सिडर करायला डायग्राममध्ये. विचारला काय, फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 ब्लॉक्स. ओके, दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा आहे. ऑल्सो फाइंड द नॉर्मल रिॲक्शन ऑन ब्लॉक, नॉर्मल रिॲक्शन ऑन अ ब्लॉक ऑफ मास M अँड टॉईस M. दोघांवरच्या नॉर्मल रिॲक्शन फाइंड करायचे आणि त्याच्या आधी ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे त्या दोघांमधला. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला, ओके, इथं मास बघा M टॉईस M, सॉरी G, M काय येईल, हा M हा येईल टॉईस M, दिस इज R². नॉर्मली काय करतो माणूस, याच्यामध्ये हे डिस्टन्स घेऊन टाकेल, रॉंग. वाय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज सेंट्रल फोर्स. ह्या बॉडीच्या सेंटर आणि ह्याच्या सेंटर जी लाईन जॉईन करेल त्या लाईनच्या अलॉंग असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ह्याचं सेंटर इथं, ह्याचे सेंटर इथं. ओके, तर ह्या तुमच्या R आहे. याला कसं फाईंड करणार? ओके, याचे सेंटर आहे, मी एक लाईन अशी ड्रॉ करतो, अशी ड्रॉ करतो. ओके, ह्या बॉडीचे सेंटर पॉईंट घेतला आहे मी, म्हणजे हे काय असेल एवढं, हे असेल हे, म्हणजे हा डिस्टन्स काय, हा पण काय L आहे, एवढा डिस्टन्स. ओके, पूर्ण L आहे, हा डिस्टन्स काय L/2, हा L/2 आहे, म्हणजे हा काय L/2, म्हणजे हा डिस्टन्स काय L/2. L/2 मिळालं. ओके, हे किती आहे दिलं आहे, दोघांच्या सेंटरमधून गेलं आहे, म्हणजे हा पण काय L/2. दिस ट्रायंगल हा पूर्ण असा 90 डिग्री ट्रायंगल आहे. मग R काढायचे असेल तर काय येईल, R येईल हायपोटेनस इज इक्वल टू हाईटचा स्क्वेअर प्लस बेसचा स्क्वेअर. संपली गोष्ट. असंच काहीतरी केलं आहे का, 1 मिनिट मला पाहून घेते, हां एकदा कन्फर्म करून घेते. ओके, बरोबर आहे. R येईल, मग R येताना अंडररूटमध्ये घेऊ आपण, याच्या L² प्लस L² L² 4 द कॉमन निघाला. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना ना मला खूप कन्फ्युजन होता. हा 4 आहे ना, सॉरी. ओके, 4 कॉमन घेऊन पूर्ण थ्रूआउट बाहेर घेतला मी, तर 1/2 होईल. L² पण बाहेर चला जाईल, L² राहिला काय मग 1 + 1 2 √2 L² / √2. R काय आला मग L² / √2, बरोबर आहे का? लेट मी चेक इट. R काय आला L² येईल का, नाही सॉरी
एल स्क्वेअर निघतं तिथं एल अपॉन √2. आता बरोबर आला, त्याला तसंच राहू दिलं त्यांनी. ओके, तर फोर्स काय येईल मग, जी टॉइस एम स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, इसका स्क्वेअर मीन्स एल स्क्वेअर अपॉन 2. हा वरती जाईल, बरोबर बरोबर. दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन. याला काही व्हॅल्यू आहे का, नाही आहे व्हॅल्यू. ग्रॅव्हिटेशनल फोर्स का आला मग 4m स्क्वेअर अपॉन सॉरी दिस इज जी एल स्क्वेअर. तर नॉर्मल रिॲक्शन कुठं असेल फॉर मास m. इथं बघा, तिथं मी सेपरेट दिलं आहे, इथं डायरेक्ट नॉर्मल रिॲक्शन असेल. इकडं काय येईल नॉर्मल रिॲक्शनमध्ये फर्स्ट ह्या बॉडीचं जे वेट खाली असेल तिथं येणारे जे म्हणजे तो असेल mg. सिम्पल. अजून काय येईल काय, येस ह्या बॉडीवर ना असा फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स, जो मी फाईन केला आहे. त्याचे 2 कॉम्पोनंट असतील, एक इकडं असेल एक इकडं असेल. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट विल नॉट कॉन्ट्रीब्यूट इन अ नॉर्मल रिॲक्शन, तो हॉरिझॉन्टल आहे. व्हर्टिकल कॉम्पोनंट येस करेल. हा जे अँगल फाईन केला तर मला व्हर्टिकल कॉम्पोनंट फाईन करता येईल. मग हा अँगल किती येईल, तर हा अँगल येईल टॅन, इकडं हा बघा हा अँगल tan theta इज इक्वल टू ओके दिस अपॉन दिस ऑपोजिट अपॉन adjacent L/2 अपॉन L/2 1. सो थीटा इज इक्वल टू 45. एम आय राईट, येस 45. मग हा जो कॉम्पोनेंट आहे हा कोणता आहे, हा साईनवाला कॉम्पोनेंट आहे. आणि तो कॉम्पोनंट समजा दिस इज फोर्स Fg ग्रॅव्हिटेशनल, तर तो कॉम्पोनंट असा दिसेल तुम्हाला. ओके, म्हणजे नॉर्मल रिॲक्शनमध्ये असं येते. सो नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू mg प्लस Fg साइन 45. mg ॲज इट इज, Fg काय g अपॉन एल स्क्वेअर इंटू 1 अपॉन √2. 1 अपॉन √2. अरे मायनस कसा आला, अरे सॉरी इथं चुकलो ना आपण. FBD म्हणून FBD तयार करायचा, मी पण FBD तयार नाही केली म्हणून प्रॉब्लेम आला. आता याला राहू द्या. थीटा फक्त 45ला एवढा आठवण ठेवा. फ्री बॉडी डायग्राम काय लिहिते याची, अशी लिहिते. इकडं काय n प्लस हा कॉम्पोनंट असं एकदम बरोबर येतं बघा साइन 45. खाली काय असतं त्याचं वेट, म्हणजेच काय याच्यावरून येईल 1 मिनिट. म्हणून फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची, म्हणजे इक्वेशन एकदम बरोबर मानला जातं. काय असेल हा n प्लस Fg साइन 45 इज इक्वल टू mg. सो n इज इक्वल टू mg मायनस Fg साइन 45. साइन 45 1 अपॉन √2. Fgची व्हॅल्यू पुट करा, एन्सन मिळेल. सिमिलरली दिस ब्लॉक, आता त्या ब्लॉककडे जे पाहिलं तुम्ही फ्री बॉडी डायग्राम काढतो मी त्याची, थोडासा मोठा घ्या आपण. ओके 1 मिनिट, दिसतंय ना, हां दिसतंय. खाली काय असेल टॉईस mg. अजून काय असेल का, वरती काय असेल, ऑब्वियसली नॉर्मल रिॲक्शन से n2, दिस इज से n1. ओके n1, याला आपण n1 मानूया. वरती काय असेल n2. अजून काय असेल का, यस ह्याचे जो फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इकडे याचा. ह्याचे 2 कॉम्पोनंट, एक या डायरेक्शनला असेल एक या डायरेक्शनला असेल. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट विल नॉट कॉन्ट्रीब्यूट इन द नॉर्मल रिॲक्शन, ओनली व्हर्टिकल कॉम्पोनंट. व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे काय, तो पण या डायरेक्शनला आहे, मग तो याच्यामध्ये ॲड होईल. मग तो किती असेल, तर Fg आहे. व्हर्टिकल कॉम्पोनंट काढण्यासाठी हा अँगल किती आहे 45 होता, मीन्स दिस अँगल इज अ 45. नोट्समध्ये तसंच घेतलं का काय माहिती, पण मी तरी असं घेतो. ओके नोट्समध्ये घेतलं नाही. ओके ठीक आहे.
दिस अँगल इज अ 45. मला ही साईड काढायची म्हणजे मला वन्स अगेन साईनच काढायचे, साईनच येणार आहे. तर काय येईल तो, हा जो कॉम्पोनंट असेल हा काय येईल, एफ जी साईन 45. एफ जी साईन ओ कॉस 45. ऑल दिस कोल्हावरी डी. असं का, एक मिनटं, दिस इज 45, दिस इज 90. व्हॉट अबाउट दिस 90 90 दिस इज ऑल्सो 45. राव काय फरक पडतो, कॉस 45 का साईन. ओके, लुक ॲट दिस, दिस इज 45, दिस इज 90, ऑब्वियसली दिस इज 45. 45च्या ॲडजस्टंट साईड आहे, मीन्स काय येईल मग तो कॉस 45. हा काय आला मग एफ जी कॉस 45. ओके, आला काय एफ जी कॉस 45. म्हणजेच काय N2 इज इक्वल टू, फक्त प्लस साईन येईल बाकी काय येणार नाही, 2mg प्लस एफ जी कॉस 45. ओके, ह्या लॉजिकने. माझं लॉजिक का होता, हा 45 मी याला 45 घेतला, म्हणजे मी याला 45 घेतला होता, मला ही साईड करायची म्हणजे मी ही फाईन करून घेईन. मग काय तो साईन 45, म्हणजे हा फोर्स का आला असता साईन 45. राव कॉस 45 आणि साईन 45 हॅव इक्वल व्हॅल्यू 1/√2. बोथ लॉजिक वार राईट. बस याची व्हॅल्यू इथं पुट केली, ॲन्सर काढले. नेक्स्ट आता उद्या नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस.